बरं साहेब, छगन भुजबळ यांना ईडी चौकशीतून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. आज कोर्टाने मुक्त केलं मला वाटतं त्यांना. आता काय ते चौकशी झाली, मुक्तता झाली. मग त्यांना जी 2 वर्षाची कारावास झाला होता तो खोटा होता का? मला वाटतं अशा अनेक केसेसमध्ये शिक्षा होतात. प्रथम दर्शनी काहीतरी समोर येतं आणि नंतर चौकशी आणि ती त्यात काही स्पष्टता येते. एकच केस नाही, आपण अनेक केस बसल्या म्हणजे अनेक गुन्ह्यात मी सांगणार नाही कुठल्या काय कुठल्या कलम म्हणून, पण अनेक गुन्ह्यामध्ये असं होतं का सगळ्यांना 100% लोक जे जेलमध्ये जातात त्यांना शिक्षा होते असं कुठे नाहीये मला असं वाटतं. आणि म्हणून काही चौकशी अंती शेवटी काही निष्पन्न झालं नसेल आणि त्यामुळे त्यांची सुटका झालेली आहे. बरं, मुंबईच्या महापौर निवडीपूर्वीच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे. चांगलं आहे ना, मग काय वाईट काय. आता सध्या सगळ्यांमध्ये प्रेमाचं सौहार्दाचं वातावरण आहे. आता निवडणुका संपलेल्या आहेत, एकमेकावर दोषारोप संपलेले आहेत, भेटले असतील. बरं, काय म्हणजे महापौराचं कसं राहणार आहे, भाजप की शिंदे? नाही महापौर तर भाजपचाच होईल ना. एवढ्या जागा आल्यानंतर जर आमचं होणार असं कसं चालेल. मला वाटतं इथे महापौर मुंबईमध्ये हा भाजपचाच होईल आणि महायुतीचाच होईल.